ज्ञानदेव तुकाराम एकदम सावकाश घ्या, एकदम सावकाश, एकदम सावकाश, एकदम सावकाश, एकदम सावकाश. चालू बरोबर. जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ बरोबर, जाऊ द्या, जाऊ बरोबर, जाऊ द्या, जाऊ अजून. पाठीमागे घ्यायचं, पाठीमागे पाठीमागे साईडला पूर्ण पूर्ण कापा, पूर्ण कापा. हा बोला पंढरी बोला श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की सावकाश, एकदम सावकाश, एकदम सावकाश, जाऊ द्या, जाऊ द्या, एकदम सावकाश, जाऊ द्या, 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 जाऊ द्या. हो हो हो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी. आणि आता जी दृश्य तुम्ही पाहत आहात ती आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वर रथयात्रेची. मित्रांनो, जवळेश्वराची ही यात्रा फार प्रसिद्ध अशी यात्रा असून या यात्रेला ऐतिहासिक अशी परंपरा आहे. आषाढी एकादशी दिवशीपासून सुरू होणारी ही रथयात्रा पुढे गुरुपौर्णिमेपर्यंत सुरू असते. गुरुपौर्णिमे दिवशी यात्रेचा समारोप होतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री जवळेश्वराची महाआरती झाल्यानंतर देवाच्या मुकुटाची रथात प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत अशा प्रकारे रथयात्रेला प्रारंभ होतो. जवळा येथील जवळेश्वराची रथयात्रा राज्यातील ऐतिहासिक रथयात्रांपैकी एक मानली जाते. दरम्यान हा सागवानी लाकडाचा भव्य असा रथ 19व्या शतकाच्या प्रारंभी जवळा येथील कुशल सुतार येदू पंढरीनाथ सुरोसे यांनी तयार केल्याची माहिती दिली जाते. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला वळविण्यासाठी कोणतीही आधुनिक प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे रथ वळविण्यासाठी पुढील आणि मागील बाजूस बांधलेल्या जाड दोरांच्या साहाय्याने भाविक एकत्रितपणे रथ पुढे मागे करून वळवत असतात. आता जी दृश्य आपण पाहत आहोत त्यामध्ये देखील स्पष्टपणे दिसून येत आहे की हा रथ कशा प्रकारे मागे पुढे केला जातो तसेच वळविला जातो. दरम्यान येथील रथयात्रेची 100 वर्षाहून अधिक काळाची परंपरा असून आजही अखंडपणे ती परंपरा जपली जात आहे. येथील यात्रेचा उत्सव हा आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच एकूण 5 दिवस चालला. या काळामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जवळा येथे करण्यात आले होते. गुरुपौर्णिमे दिवशी यात्रेचा समारोप होत असताना आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली. दरम्यान येथील 5 दिवसांच्या यात्रेनिमित्त येथील विविध मंडळांकडून आयोजित करण्यात येणारे नर्तिकांचे नृत्य गायनाचे कार्यक्रम हे देखील येथील यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.